नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की या डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगला जाणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कामामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळू लागेल. तुमचा मान सन्मान वाढेल. पैशांची आवक देखील चांगली राहील. या काळामध्ये तुमची बुद्धी, चातुर्य आणि बोलण्याच्या कौशल्यानं सर्व कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. जे लोक व्यवसाय करतायत, विशेषतः जे कमिशनवरती काम करतायत, कंत्राटदार आहेत किंवा सल्लागार आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. ज्यांच्याकडे नोकरी नाही त्यांना नोकरी मिळेल. या काळामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याचे योग आहेत. जे लोक परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसाय करण्याच्या विचारात आहेत, त्यांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. घरातील एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची विशेष मदत मिळेल. या काळामध्ये तुम्ही कर्ज आणि आजारांपासून मुक्त व्हाल. समाजामध्ये तुमचा आदर वाढेल. जमीन आणि घर खरेदी विक्रीतनं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तुमच्या योजना यशस्वी होतील. डिसेंबरच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या 15 तुम्हाला मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीनं हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. घरामध्ये तुमच्या शुभ कार्य होतील. ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांची लग्न ठरू शकतील. जे लोक प्रेमसंबंधामध्ये आहेत त्यांच्या कुटुंबाकडनं लग्नासाठी होकार मिळू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात कुटुंबासोबत पिकनिक या फिरायला जाण्याचा बेत तुम्ही आखू शकता. तुमचं आरोग्य हे साधारण राहील. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा संमिश्र स्वरूपाचा राहील. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशांचं, आरोग्याचं आणि वेळेचं नियोजन काळजीपूर्वक करावं लागेल. महिन्याच्या सुरुवातीला हवामानातील बदलांमुळे किंवा जुन्या आजारांमुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. जर तुमचं आरोग्य ठीक नसेल तर तुमच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही थोडेसे उदास राहाल. या काळामध्ये तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. जर तुम्ही व्यवसायामध्ये असाल तर या काळात कुठल्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्यांनीही कामाच्या ठिकाणी आपलं काम दुसऱ्यांवरती सोपवण्याऐवजी स्वतः चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या माध्यमात कुठल्याही कामामध्ये घाई करणं टाळा, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. महिन्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागापेक्षा थोडासा दिलासादायक असेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये या महिन्यात तुम्हाला खूप सावधगिरीनं पुढे जावं लागेल. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळेची वाट पहा. जे लोक आधीपासूनच प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नातं तुटू शकतं. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं चांगलं राहील. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला घर आणि बाहेर सर्वत्र लोकांचं चांगलं सहकार्य मिळेल. तुमच्या बॉसची कृपा तुमच्यावर राहील आणि बढतीची शक्यता आहे. हव्या असलेल्या ठिकाणी बदली होण्याची तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. जे लोक आपला व्यवसाय वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र असं करत असताना तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुटुंबासोबत अचानक छोटी किंवा लांबची सहल होण्याची शक्यता आहे. ही सहल आनंददायी आणि मनोरंजक ठरेल. महिन्याच्या मधला काळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. या काळामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं कमी सहकार्य मिळेल. तुम्हाला असं वाटेल की तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जात आहे, मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे संयमानं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात पैशांच्या व्यवहारामध्ये विशेष काळजी घ्या.
कोणत्याही जोखमीच्या प्रकल्पामध्ये किंवा व्यवसायामध्ये पैसे गुंतवणं टाळा. या महिन्यामध्ये प्रेमसंबंधांमध्ये कुठलाही मोठा निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, नाहीतर तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतील. मुलींशीही विचारांचे मतभेद होऊ शकतात. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना हा कर्क राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामात हवं तसं यश मिळेल आणि या काळामध्ये एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं मोठी समस्या सुटल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. या काळामध्ये तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांचंही चांगलं सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात येणारे अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसचा तुम्हाला संपूर्णपणे आशीर्वाद मिळेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अन्यथा खराब आरोग्यामुळे तुमचं काम हे प्रभावित होईलच, परंतु मोठ्या संधी देखील तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात. या काळामध्ये घर आणि बाहेर लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये न अडकता त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही अचानक कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. मात्र फिरायला जाताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि सामानाची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या दिनचर्येकडे आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये नोकरी करणाऱ्यांना हवी तशी बढती मिळू शकते. जर तुम्ही तुमचा व्यवसाय बदलण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ताकदीनं पुढे जाण्याची गरज आहे. तुमच्या प्रेमसंबंधांबद्दल तुम्ही प्रामाणिक राहा. अत्यंत तुमचं बंधीनं नातं देखील तुटू शकतं. विवाहबाह्य संबंधांसारख्या समस्या तुमच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि गरजांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना हा सिंह राशीच्या लोकांसाठी शुभता आणि सौभाग्य घेऊन येईल. जर तुम्ही महिन्याच्या उत्तरार्धामध्ये थोडासा वेळ काढलात तर तुम्हाला संपूर्ण महिनाभर केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ चाखायला मिळेल. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी तुमची बदली होण्याची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं पद किंवा एक महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. या काळामध्ये समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी महिन्याचा 2रा आठवडा हा चांगला ठरेल. या काळामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठीही चांगला आहे. महिन्याच्या मध्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळू शकतं. या काळात ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांचं लग्न ठरू शकतं, तर विवाहित लोकांना घरामध्ये नवीन सदस्याच्या आगमनाची आनंदाची बातमी मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कामाचा ताण वाढेल. या काळात तुमच्या दिनचर्येकडे आणि खाण्यापिण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या, अन्यथा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडनं कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. प्रेमसंबंधांच्या बाबतीत डिसेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फार चांगले असाल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या खूप संधी मिळतील. तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना अपेक्षित यश आणि सर्व स्वप्नांची पूर्ती घेऊन येईल. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. या काळामध्ये तीर्थयात्रेला जाण्याचेही योग आहेत. घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या कामाची आणि घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. जर गेल्या काही काळापासून तुमचं आरोग्य ठीक नसेल तर महिन्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला त्यामध्ये फार सुधारणा पाहायला मिळेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही दुप्पट उत्साहानं तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित कराल.
जर तुमचं एखादं प्रकरण कोर्टात चालू असेल तर या महिन्यात निकाल तुमच्या बाजूने लागेल. त्याचप्रमाणे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं जमीन आणि घरासंबंधितले वाद मिटतील, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या रागावर थोडंसं नियंत्रण हे ठेवावं लागेल. लक्षात ठेवा की या काळात तुमचं बोलणं तुमच्या गोष्टी सुधारू शकतं किंवा बिघडवू शकतं. त्यामुळे रागाच्या भरात स्वतःला नुकसान पोहोचवणं टाळा. या महिन्यामध्ये अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी नवीन येऊ शकतं. ज्याचं लग्न झालेलं नाही त्यांचं लग्नही ठरू शकतं. तर ते लोक आधीपासूनच प्रेमसंबंधांमध्ये आहेत, ज्यांच्यातील सामंजस्य आणि विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना हा तूळ राशीच्या लोकांसाठी सौभाग्य घेऊन येतोय. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील संबंध सुधारतील आणि त्यांच्या मदतीनं तुम्ही तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण करू शकाल. या काळामध्ये तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. साठवलेल्या पैशांमध्ये वाढ होईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमची बुद्धी आणि चातुर्य वापरून तुमच्या सर्व विरोधकांच्या योजना उलथवू शकाल आणि त्यांच्यावर विजय मिळवू शकाल. या काळामध्ये तुम्हाला अशक्य वाटणारी कामं देखील अगदी सहजपणे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. या काळात त्यांना काहीतरी चांगली बातमी मिळेल. महिन्याच्या मध्यामध्ये कुटुंबासोबत एखाद्या पर्यटन स्थळाला किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे तुमचे योग आहेत. या काळात तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल, ज्याच्या मदतीने तुम्ही भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी व्हाल. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करू शकता. आणि विशेष म्हणजे याला तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या मित्रमंडळींचा संपूर्ण पाठिंबा असेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे. लव्ह पार्टनरसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमचे प्रेमसंबंध लग्नातही तब्दील होतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धापेक्षा पहिला भाग हा चांगला राहील. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल ठिकाणी बदली होईल आणि पगार वाढ होण्याचे दाट संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही संपूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळेल. या संदर्भात केलेल्या छोट्या मोठ्या सहली तुम्हाला आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. बेरोजगार लोक या काळात प्रयत्न करतील तर त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरनं तुमच्या सहकार्यांशी वाद होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ मात्र थोडासा आव्हानात्मक राहील. त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडनं कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. तुमचं वैवाहिक जीवन हे अत्यंत आनंदी राहील. छोट्या मोठ्या अडचणींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुमचं आरोग्य या महिन्यामध्ये सामान्य राहील. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना धनुराशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या निमित्तानं ट्रिप करावी लागेल. ट्रिप दरम्यान तुमची भेट अनेक प्रभावशाली लोकांशी होईल, ज्यांच्या मदतीनं तुम्हाला फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची आणि तुमची बराच काळ रखडलेली कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. या काळामध्ये अविवाहित लोकांची लग्न ठरू शकतात. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य होतील आणि कुटुंबासोबत तुमचा वेळ आनंदानं घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील तर व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन यश मिळेल. धार्मिक सामाजिक कार्यातील लोकांना चांगला मान सन्मान मिळेल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तुमचं एखादं काम बिघडू शकतं. या काळामध्ये लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्यावर, नात्यांवरती खूप लक्ष देण्याची गरज आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये डिसेंबर महिना चांगला राहील. वैवाहिक जीवन हे थोडंसं खालावलेलं राहील.
आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिना हा मकर राशीच्या लोकांसाठी हा संमिश्र फळ देणारा राहणार आहे. मकर राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये हवं तसं यश मिळणार नाही, परंतु ते मिळवण्यासाठी तुम्हाला इतर लोकांसोबत मात्र काम जरूर करावं लागेल. जर तुम्ही असं करू शकलात तर तुमची काही कामं वेळेवर पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या सहजपणे दूर होतील. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतील. अशावेळी तुम्हाला खूप शांत राहून सर्व आव्हानांना सामोरं जावं लागेल. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या काळात तुम्ही हवामानातील बदलांमुळे किंवा जुन्या आजारांमुळे त्रस्त राहू शकता, मात्र हा काळ कामाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. या काळामध्ये तुम्हाला सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये हवं तसं यश मिळेल. या काळात करिअर आणि व्यवसायाच्या निमित्तानं केलेल्या ट्रिप शुभ आणि फायदेशीर ठरतील. व्यवसायामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोंधळलेल्या स्थितीमध्ये कोणताही मोठा निर्णय घेणं तुम्ही टाळा. प्रेमसंबंधांमध्ये भावनांच्या भरात कुठलाही चुकीचा निर्णय घेणं तुम्ही टाळा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. या महिन्यामध्ये तुमच्या चढउतारांच्या काळामध्ये तुमचा जोडीदार तुमचा आधार बनेल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की डिसेंबर महिन्यात सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभता आणि सौभाग्य घेऊन राहील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मागच्या मेहनतीचं आणि प्रयत्नांचं हवं तसं फळ मिळेल. सरकारी मदतीनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नोकरी करणाऱ्यांना हव्या तशा ठिकाणी बदली होऊ शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बराच काळ चाललेल्या कौटुंबिक समस्येचं निराकरण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांसोबत पिकनिक आणि पार्टी करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या प्रिय सदस्याच्या मोठ्या यशामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी महिन्याचा मधला काळ अत्यंत चांगला ठरेल. या काळात जर त्यांचे बाजारात काही पैसे अडकलेले असतील तर ते अनपेक्षितपणे परत मिळतील. तर नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. या काळामध्ये तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागेल. स्पर्धा आणि परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात एक चांगली बातमी मिळेल. प्रोफेशनल कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कमिशन बेसिसवर काम करणाऱ्या लोकांनाही या आठवड्यात हवे तसे परिणाम मिळतील. महिन्याच्या दुसऱ्या भागात गृहिणी धार्मिक कार्यांमध्ये अधिक रस घेतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये देखील हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहील. विवाहित लोकांच्या जीवनामध्ये जोडीदारासोबत चांगलं सामंजस्य दिसून येईल. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी डिसेंबर महिना हा चांगला राहील. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या कामात हवं तसं यश मिळायला सुरुवात होईल. विशेष म्हणजे संपूर्ण महिनाभर तुम्हाला तुमच्या खास कामात किंवा तुमच्या स्वप्नांना साकार करण्यात सर्वांचं सहकार्य लाभेल. डिसेंबरच्या सुरुवातीला स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या किंवा स्वतःचं काम करणाऱ्या लोकांसाठी खूप चांगल्या बातम्या येतील. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ त्यांच्या कामाच्या ठिकाणी हवं तसं यश घेऊन येईल. व्यवसायाशी संबंधित लोकांचा बाजारामध्ये दबदबा वाढेल आणि त्यांना हवा तसा नफा मिळेल. जे लोक कंत्राटदारावरती काम करतायत त्यांना या महिन्यात पहिल्या भागात काही मोठे प्रोजेक्ट मिळतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत चांगला आहे. त्यांना एखादं विशेष पद किंवा जबाबदारी मिळेल. सत्तेमध्ये असलेल्या सरकारमध्ये किंवा पक्षात त्यांचा मान सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. महिन्याच्या शेवटी मुलांशी संबंधित एखाद्या समस्येचं निराकरण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. या महिन्यामध्ये तुमचं आरोग्य देखील सामान्य राहील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या महिन्यातलं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.